कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन आमच्या नेत्यांच्या मनामध्ये नाही. काल तसंच माननीय शिरसाट साहेबांनी तसं निवेदन केलेलं आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी परवाशी रात्री संवाद साधल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं, अरे आपण तर धैर्यशील मानेंची उमेदवारी घोषित केलेली आहे, त्यामध्ये कुठल्याही किंतु शंका नसावी आपल्या मनामध्ये. हा त्यांचा निरोप वाटल्यास मी तुम्हाला देतो आहे. मी स्वतः चर्चा केलेली आहे. त्यामुळे शिरसाट साहेब काय बोलले नाही तर काल परत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. धैर्यशील मानेच असा ते कुठं उल्लेख केलेला नव्हता, हेही आपण आजमावून पाहावं. तर तसा काही विषय नाही आहे. मी स्वतः चर्चा केलेली आहे. शिरसाट यांनी केलेल्या मुद्द्यानंतर त्यांच्याशी तुम्ही काय बोललाय का पक्ष निरीक्षक म्हणून, आणि मुख्यमंत्र्यांशी नेमकं काय बोललं तुमची? पश्चिम महाराष्ट्रात शिरसाट साहेबांशी चर्चा झाली. काल परत शिरसाट साहेबांनी म्हणून निवेदन बदललं. मुख्यमंत्री चर्चा करत असताना वृत्तवाहिनीवर जशा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, मी या 6 विधानसभामध्ये फेरफटका मारला असताना धैर्यशील माने निश्चित विजयी होतील हा आढावा मी घेतल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी आमच्या शिंदे साहेबांशी स्पष्ट चर्चा केल्यानंतर शिंदे साहेबांनी मला स्वतः सांगितलं की अरे आपण धैर्यशील माने डिक्लेअरच केलेलं आहे. वेगवेगळ्या बघा, प्रत्येक पक्षाला वाटतं की माझा पक्ष मोठा व्हावा, त्यात काही वावगं नाही आहे ना. कोणालाही वाटेल की माझ्या पक्षाचा का खासदार असू नये. कोणीही कुठलाही पक्ष, आपण काय तुम्ही काय नाही मी काय, प्रत्येकाला जो राजकारणामध्ये असतो तो निर्णय क्षेत्रामध्ये काम करतो त्याला वाटतं ना की मला उच्च पद मिळावं. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या सगळ्यांनाच वाटतंय. त्याप्रमाणे कोणीही मागणी करू शकतो, त्याच्यामध्ये वावगं काहीही नाही. फक्त आता एकदा उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन काम करणं हेच महत्त्वाचं आहे आणि तसं आमचं ठरलेलं आहे कालच्या दिवसामध्ये. तुम्ही दावा केला की धैर्यशील मानेंच्या बाबत मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक विकास कामं केली, चांगलं त्यांचं संपर्क आहे. पण पेठवडगावसारख्या शहरातून खासदार हरवले आहेत अशा पद्धतीचे पोस्टर्स जाहीर झाले होते. अनेक मित्र पक्षाचे तुमच्या लोक म्हणतात की धैर्यशील माने हे उमेदवार आम्हाला नको. तेव्हा ना आम्हाला सुद्धा मीडियाला सुद्धा ते 4-5 वर्षात भेटलेलं सुद्धा नव्हते. कालच एका भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं स्वतः माध्यमांसमोर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा देणार नाही. काय चाललंय? प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका असू शकते, ती पक्षाची भूमिका नसते. मत या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपलं मत प्रदर्शन करण्याचा हक्क आलेला आहे, परंतु ते पक्षित नेतृत्वाचं ते विधान असेल हे ग्राह्य धरता येणार नाही. त्याच्यामुळे जो काय वाद चालू होता त्या वादावरती आता पडदा पडलेला आहे. आता सगळ्यांना एकत्र कसं आणायचं आणि आम्ही पुढं कसं जायचं हा आम्ही प्रयत्न करतो आहे. गोकुळ सोबत गोकुळ